नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. मित्रांनो, नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला जवळजवळ 200 जागा मिळाल्या, म्हणजे 2/3 बहुमत मिळालं. हे का मिळालं मित्रांनो? तर त्यांनी त्या ठिकाणी जे घुसखोर आहेत, जे बांगलादेशी आहेत, जे रोहिंग्या आहेत, जे म्यानमारचे मुसलमान आहेत, ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणच्या यंत्रणेने तृणमूल काँग्रेस, टीएमसी काहीतरी, ती ममता बेगम कोण आहे ती, त्या चिटकिनीनं या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसवलं. त्यांना ताबडतोब रेशन कार्ड बनवून दिले, त्यांना आधार कार्ड बनवून दिले आणि त्यांना मतदानासाठी निवडणुकीचे कार्ड बनवून दिले. आणि ते पसरत पसरत विश्ववल्ली, हे शैतान, हे जिहादी, हे भिकारी जे देशात आले, त्यांना इथल्या त्यांच्या जिहाद्यांनी, त्यांच्या भाऊबंधांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं. आणि जे भारताच्या लगतचे बांगलादेशाचे जे जिल्हे आहेत, जी गावं आहेत, त्या ठिकाणाहून हे मोठ्या आनंदाने आणि आपल्या जी मिलिटरी सैन्य ज्या ठिकाणी राखीव दलाचे, यांना पैसे देऊन ते त्या ठिकाणी भारतात आले. आता हा भ्रष्टाचार कुठपर्यंत, मिलिटरी सैन्यापर्यंत हा भ्रष्टाचार गेलेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आल्यानंतर सगळं झालं. आता आम्ही सहज एका PIC बातम्याच्या चर्चा करत होतो की म्हटलं, यांना आधार कार्ड कसं भेटतं, यांना पॅन कार्ड कसं भेटतं, यांना निवडणुकीचं कार्ड कसं भेटतं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जन्माचा जो किंवा शाळा सोडल्याचा जो दाखला असतो, हा दाखला, यात डोनेशन सर्टिफिकेट महत्वाचा असतं, रहिवासी दाखला. हा रहिवासी दाखला एकदा सगळ्यात मिळाला की ही सर्व यंत्रणा, शासकीय जे हे आहे ते त्यांना भेटतं. आणि मग त्याला जर आडकाठी घालायचं असेल तर हे रहिवासी किंवा शाळा सोडल्याचे दाखले जे आहेत हे महत्वाचे असतात. आणि मग त्यांचं असं मत होतं की हे जर इथे शाळेतच नाहीत, इथले रहिवासीच नाहीत, मग यांना ही कार्ड कशी भेटली याची चौकशी झाली तर हे उघड होईल. तर त्या ठिकाणी जी यंत्रणा भारतीय जनता पक्षाने राबवली, कारण त्यांना त्या ठिकाणी निवडून यायचं होतं, त्यांनी ती यंत्रणा राबवली. जवळजवळ 90 लाख हे घुसखोर बनावट मतदार त्या ठिकाणी कमी झाले. आणि ते जे बनावट मतदार कमी झाले, त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आणि तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. आता हा विषय पश्चिम बंगालचा होता मित्र. आता आपण महाराष्ट्रात येऊया. महाराष्ट्रामध्ये घुसखोर नाहीत का? आहेत मित्रांनो. पश्चिम बंगाल किंवा किंबहुना पश्चिम बंगालपेक्षा जास्त हे शैतान, हे भिकारी या महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील काही भाग मिनी पाकिस्तान बनलेत, कारण आणि त्या ठिकाणी त्यांचेच जे हिंदुत्व विरोधी आहेत, जे मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणारे पक्ष आहेत, तेच त्या ठिकाणी निवडून येतात. कारण या ठिकाणी जे बांगलादेशी किंवा म्यानमार, रोहिंग्या भरपूर त्या ठिकाणी बसवले गेले. आता बसवले गेलं तर आपण पाहिलं, गोवंडे असेल, शिवाजीनगर, कुर्ला, बेले बाजार असेल, बांद्रा स्टेशन, बेरमपाडा असेल, मालवणी, जोगेश्वरी, मुंब्रा, असे जे काही ठिकाणी फक्त मिनी पाकिस्तान बनले. त्या ठिकाणी मराठी मतांना, हिंदू मतांना काही व्हॅल्यू नाही, कारण ही मतं जास्त त्या ठिकाणी झालेत. आणि सर्व कशामुळे झाले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते सगळे महाराष्ट्रातीलच असतील, काही भारतातील असतील, पण या हरामखोरांनी या बांगलादेशांना आपलं जावई केलंय, आपला वंश त्यांच्यापासून वाढवतात की काय, अशी एक शंका येते. कारण एक देश म्हणजे मुंबईसाठी खूप मोठी धोक्याची घंटा या ठिकाणी आहे. या लोकांना, या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही दलालांना धरून त्या ठिकाणी डोमिसाईल, आपण ज्याला म्हणतो, रहिवासी दाखले दिलेले आहेत. आता हे दाखले, आता ज्या सरकारने काही त्यांच्या विभागाने चौकशी केली तर मला वाटतं 21 ते 25 की 22 ते 25 3 वर्षात 80,000 काहीतरी 300 असे बनावट दाखले आहेत, असं शासनाचं म्हणणं आहे. आता त्याविषयी आपण थोडी चर्चा करू. म्हणजे शासकीय जो अहवाल आहे त्या आणि आता जो तपास सुरू आहे त्याविषयी आपण चर्चा करू. आणि मग आपण मोदी, शहा किंवा देवेंद्र फडणवीस हे जे हिंदुत्व करतात, बांगलादेशी प्रांतीय करतात, तिकडे आवाज उठवतात, महाराष्ट्रात हे जावई का बनवून घेतात हे सरकार? भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, आता उभाटा सेना आहे ना, ही मित्रांनो पूर्ण या बांगलादेशी मुसलमानांची झालेली आहे. आणि ते अरविंद सावंत असो किंवा त्यांचे जे खासदार, काय आमदार आलेत, ते फक्त आणि फक्त मुस्लिम मतांवरतीच निवडून आलेत, मराठी मतांच्या वरती फक्त ते निवडून आलेले नाहीत. आणि म्हणून ते मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळत आहेत. आता त्यांचं ते जे मुसलमानांचं जे त्यांचं प्रेम आहे ते उद्धव ठाकरेंना लक लाभो, त्यांच्या जेवरच यापुढे तुम्ही निवडून येत जा. परंतु देवेंद्र फडणवीस, तुम्ही हे काय चालवलेलं आहे? हे जिहादी तुम्ही का पोसत आहेत? तुम्ही ज्याप्रमाणे बांगलादेशात, पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या विरोधात एकवटले, सगळ्या यंत्रणा उभ्या राहिल्या, महाराष्ट्रात का उभ्या राहत नाही? याचं खरोखर मित्रांनो काही कारणच कळत नाही. कशामुळे हे जे सरकार आहे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यावरती जोर देत आहे. एकदा का आपलं बहुमत आलं या सर्व यंत्रणा हा भ्रष्टाचार करत आहेत. आता आपण पाहूया की जी शासकीय यंत्रणा आता जी सुरू आहे ते नेमकं काय करत आहेत.
तर त्याच्याविषयी आपण काही शासकीय आकडे आहेत मित्रांनो, तर त्या आकड्यांचे जे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हे कशामुळे सुरू आहे सगळं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आता या ठिकाणी जर महानगरपालिकेतर्फे असे बनावट दाखले दिले जन्माचे आणि त्या ठिकाणी असं जर हे लोक आले तर 87,000 बनावट जन्म दाखले मुंबईच्या 26 वार्डांमध्ये दिलेत असा संशय आहे शासनाला आणि SIT चौकशी त्यासाठी सुरू आहे. आता हे दाखले कोण देते? मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून हे जन्म दाखले दिले जातात आणि 87,347 जन्म दाखले या बांगलादेशी भिकाऱ्यांना, या मुसलमानांना, या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच त्यांनी आपल्या जावयाना होणाऱ्या हे दाखले दिलेले आहेत. आणि कशासाठी? फक्त आणि फक्त पैसा. काही यांना देशाचं, राज्याचं, मुंबईचं काही घेणं देणं नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना. यांना ताबडतोब सस्पेंड करून यांच्यावर सजा जास्तीत जास्त कशी होईल हे आता पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, दहिसर, भाईखळा या वार्डांमध्ये हे बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत. आता मुंबई पोलिसांनी SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असं काहीतरी जॉईंट कमिशनर क्राईम ब्रँच यांना क्राईम ब्रँच, स्पेशल ब्रँच पोलीस अधिकारी आणि अशा प्रकारचे हे तपास सुरू केलेला आहे. काही आरोग्य अधिकारी निलंबित केलेत, या काहींवर FIR दाखल केल्यात, परंतु ते हिमनागाचं एक टोक आहे आणि या प्रकारे 237 प्रकरणे आतापर्यंत उघड झालेली आहेत आणि या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत ही चौकशी जाऊ शकते. TS अहवालानुसार 7,500 अवैध लोकांची यादी त्यांना भेटलेली आहे आणि हे मुंबई परिसरात येत आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये, कारण काय या झोपडपट्ट्या आहेत या सगळ्या अनधिकृत आहेत, त्या ठिकाणी कमी भाडे, कागदपत्रांची कमतरता, त्यांना पडत नाही, पैसे दिले की सर्व आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं त्यांना भेटतं. हे फक्त आणि फक्त भारतातच चालतं मित्रांनो. आणि यासाठी मतदानावर यांचा परिणाम होतोय. सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्यांचा फायदा हे बांगलादेशी भिकारी सैतान घेत आहेत. आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील लोक इन्कम टॅक्सद्वारे किंवा ही महागाई व टॅक्स प्रत्येक वस्तूवर ही जनता टॅक्स देते सरकारला, यांच्या तिजोऱ्या भरते आणि हे सरकार हे पैसे, ह्या योजना, या बांगलादेशी, रोहिंग्या आणि या सापांना दूध पाजण्याचं काम महाराष्ट्र सरकार आज करत आहे. आणि हे पश्चिम बंगालमध्ये होतंय तर महाराष्ट्रात का होत नाही? या लोकांना का अशा प्रकारचं हे सगळं हे म्हणजे सहकार्य या ठिकाणी होत आहे? आता त्यामुळे आपण पाहूया मुंबई खरोखर सुरक्षित आहे का मित्रांनो? नाही. मुंबईमध्ये जरी अशी देशद्रोही जर आपण प्रत्येक एरियामध्ये मिनी पाकिस्तान करत असाल तर या ठिकाणी मुंबई सुरक्षित नाही, मुंबईकर सुरक्षित नाही. आणि मग हे कशासाठी सगळे सरकार करत आहे मित्र? एक त्या मुंबईत 3 वर्षात 87,000 बनावट दाखले गेलेत, डोमेस्टिक सर्टिफिकेट रहिवासी दाखले दिलेत. महाराष्ट्रात हे बांगलादेशी किती असतील? आज गावागावात तुम्ही अहिल्यानगर कुठे जा, हे बांगलादेशी आलेले आहेत. त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहत आहेत. त्यांना सर्व कागदपत्र त्या तालुक्याच्या सेतूंमधून त्या ठिकाणी दलाल देत आहेत आणि गावागावात हे बांगलादेशी आज गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत. आणि त्यामुळं मिनी पाकिस्तान असे जे मुंबईत तयार झालेत तसेच महाराष्ट्रात देखील तयार झालेत आणि अशा प्रकारे हे सैतान जिहादी गुन्हा गोविंदाने या महाराष्ट्रात राहत आहेत. देवेंद्र फडणवीस, तुमचं हे हिंदुत्व तुम्हाला लख लाभो, परंतु जर काही अशा प्रकारे हे उद्रेक महाराष्ट्रात त्या मुसलमानांचा झाला तर काँग्रेसने जे केलं तेच तुम्ही करताय, वेगळं तुम्ही काही करत नाही. तुमचं गृह खातं फक्त खाण्याचं काम करते, हप्ते घेण्याचं काम करते, हेच यात सिद्ध होते. मित्रांनो, तुर्त इतकेच आम्हाला जे आता हे धक्कादायक गोष्टी समजल्या त्या आपणा पुढे आणल्या. तुम्हाला त्या आवडो, तुम्हाला न आवडो, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आमचं जे काम होतं पत्रकारितेचं जे रोखठोकपणा तो आम्ही मांडलाय. आपल्याला आवडलं तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.